नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, SBIमध्ये भरती सुटलेली आहे। भरती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कालच आपण 12 बेसवर SSC CHSली भरती सुटली ती टाकलेली आहे, ती पाहून घ्या। आता आपण मित्रांनो ह्याच्यावर एक भरती टाकली आहे SBI PO, ज्यांचे स्वप्न मला बँकेत कामाला लागायचे आहे, बँकेत मॅनेजर क्लर्क। आता SBI PO जी पोस्ट आहे मित्रांनो, त्या पोस्टवर त्याला लागायचे आणि जे विद्यार्थी पदवीच्या लास्ट इयरला आहेत, लास्ट सेमिस्टरला असतील, ते सुद्धा अप्लाय करू शकतात। आता पुढे आपण ते शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला सांगतोच, पण वरचेवर सांगतो मित्रांनो। आता भरतीची आपण भरती पूर्ण माहिती पाहून घेऊ व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, भरतीचं नाव SBI PO भरती 2025 भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 541 जागांसाठी भरती। मित्रांनो, टोटल पदसंख्या आहे 541 आणि त्या 541 जागा आपण तुम्हाला सांगतो। आता जो पण मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो, जेव्हा आपण नवीन भरती सुटते त्याचा आपण प्रूफ म्हणून एक GRचा स्क्रीनशॉट टाकतो आणि हा तुम्हाला परिपूर्ण GR आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल। मराठी नोकरी कॉर्नर तुम्ही टेलिग्राम जाऊन सर्च करा, तिथं आपल्याला तुम्हाला जर पूर्णपणे भरती GR पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे। इथं आपण स्टार्टिंगला तुम्हाला दाखवले, कारण तुमच्यामध्ये डाऊट राहील लोक भरती सुटली नाही सुटली, जे प्रत्येक व्हिडिओत आपण सांगत राहतो। टोटल जागा आहेत मित्रांनो 541, प्रोबेशनरी ऑफिसर PO 541 जागा आहेत। तर आता ह्या जागा आहेत त्या कास्टनुसार डिवायडेशन आहे, तर ते पाहू मित्रांनो। ओपन कॅटेगरीसाठी UR अनरिझर्व्ह, तर ओपन म्हटलं जातं, 203 जागा आहेत मित्रांनो। बॅकलॉग म्हणजे काय असतं तुम्हाला थोडक्यात सांगतो पुढे मी। पहिलं बॅकलॉग तुम्हाला समजून सांगतो, बॅकलॉग म्हणजे काय असतं, नंतर आपण हे घेऊ। तर बॅकलॉग व्हॅकन्सी म्हणजे काय? तर मित्रांनो, बॅकलॉग व्हॅकन्सी म्हणजे मागील भरती प्रक्रियेत आरक्षित जागा म्हणजे SC ST OBC EWS PWD भरल्या गेल्या नाहीत आणि त्या पुढील भरती प्रक्रियेसाठी शिल्लक राहिल्या अशा रिक्त जागांना बॅकलॉग जागा म्हणतात। म्हणजे थोडक्यात मित्रांनो, 2025 साली 2024 साली SC ST किंवा OBC EWS कॅटेगरीसाठी जागा रिक्त असतील, पण काय कारणास्तव त्या जागा भरल्या गेल्या नाहीत, मग त्या मागच्या जागा ह्या 2025ला ती भरून काढणार आहेत, त्याला बॅकलॉग म्हटलं जातं। आता आपण व्हॅकन्सी पाहू। अनरिझर्व्ह म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 203 जागा आहेत मित्रांनो। OBC कॅटेगरीसाठी 135 जागा आहेत। EWS कॅटेगरीसाठी 50 जागा आहेत। SC या कॅटेगरीसाठी नियमित म्हणजे 75 आहे। बॅकलॉग मागच्या भरतीच्या रिकाम्या जागा आहेत 5 आहेत, अशा टोटल 80 जागा आहेत। ST कॅटेगरीसाठी मित्रांनो 37 + 36 आहेत, 73 रिक्त जागा आहेत। टोटल मित्रांनो बॅकलॉगच्या 41 जागा आहेत, नियमितच्या 500 आहेत, अशा टोटल मित्रांनो 541 जागा आहेत। तर मित्रांनो, 541 जागाचे मी डिवायडेशन परिपूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे। आता तुमची कॅटेगरी कोणती आहे त्यानुसार तुम्ही पहा आणि व्हॅकन्सी पहा आणि फॉर्म भरून टाका। तर आता आपण शैक्षणिक पात्रता पाहू। कोणत्याही शाखेतील पदवी, मित्रांनो तुम्ही आर्ट असू द्या, कॉमर्स असू द्या किंवा सायन्स असू द्या, बऱ्यापैकी मी म्हणतो 70% विद्यार्थ्यांच्या मनात हा डाऊट असतो, बँकेला मित्रांनो फक्त कॉमर्सच चालतं, असं काही नाही मित्रांनो। कोणत्याही शाखेतील पदवी, जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष किंवा सेमिस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात। मित्रांनो, जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहेत, लास्ट सेमिस्टरमध्ये आहेत, ते देखील अर्ज करू शकतात। आणि मित्रांनो, तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणत्या आहेत जर ग्रॅज्युएशन केलं असेल नक्कीच मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता। फक्त पदवी झाली पाहिजे, जे विद्यार्थी लास्ट सेमिस्टरला असतील ते सुद्धा अप्लाय करू शकतात। आता याची निवड प्रक्रिया कशी होईल मित्रांनो, निवड प्रक्रिया तुम्हाला सांगतो। ही पहा मित्रांनो, याच्या 3 टप्प्यामध्ये निवड होती। पहिला टप्पा प्रिलिम्स, दुसरा टप्पा मेन्स, त्यात डिस्क्रिप्शन असतं, आणि तिसरा मित्रांनो ग्रुप एक्सरसाइज इंटरव्ह्यू। ही 3 टप्पे आहेत। आता 3 टप्प्याचं डिवायडेशन मी तुम्हाला सांगतो। तर आता पूर्व परीक्षा, त्याला प्रिलिमिनरी एक्झाम म्हटले जातात, प्री म्हटलं जातं त्याला। पहा मित्रांनो, परीक्षेचा प्रकार ही मित्रांनो ऑनलाईन परीक्षा असणार आहे, MCQ टाईप असणार आहे। तुम्हाला कम्प्युटरवर जायचे, कम्प्युटरचं क्वेश्चन असणार सगळं, त्याला आपण कम्प्युटर CBT म्हटलं जातं किंवा आणि वस्तुनिष्ठ म्हणजे मित्रांनो MCQ टाईप क्वेश्चन असणार आहे। आता याला विषय कोणते पहा, इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न असणार, 30 गुण आणि 20 मिनिटे। दुसरा ना क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे गणित असणार मित्रांनो, 35 प्रश्न 35 गुण 20 मिनिटे। रिजनिंग ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता असणार, 35 प्रश्न 35 गुण आणि 20 मिनिटे। तर मित्रांनो, हे 3 विषय असणार आहे। 3 विषयाचे तुम्हाला मार्क किती गुण आणि सगळे प्रश्न किती ते पण सांगितलेलं आहे। तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करता समजलं पाहिजे कोणत्या विषयाला किती वेट दिलं पाहिजे। गणिताला 35, बुद्धिमत्तेला 35, 70 मार्क मित्रांनो झालं, आणि इथं इंग्लिशला 30 मार्क आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेटेज तुम्ही आता इंग्लिश तर बऱ्यापैकी आउट ऑफ स्कोरिंग करण्यासारखं आहे, रिजनिंग पण आहे आणि गणित आहे। गणितात थोडं अवघड क्वेश्चन येतात मित्रांनो, पण तुम्हाला आता इंग्लिशला रिजनिंगला जास्त वेटेज दिले पाहिजे, जेणेकरून आपला स्कोर जास्त वाढवून येईल। हे मित्रांनो 3 विषय आहेत।
आता पुढं पहा, एकूण प्रश्न किती असणार 100, एकूण गुण 100, कालावधी म्हणजे टाईम असणार 1 तास मित्रांनो. हे झालं प्रीचं. पुढं ह्याला पाहू आपण निगेटिव्ह मार्किंग 100% असतं मित्रांनो. याला प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा असतात. निगेटिव्ह 0.25 निगेटिव्ह असणार. आणि क्वालिफाय नेचर ओनली, फक्त पात्रता ठरवणाऱ्या गुणांची गणना अंतिम मेरिटमध्ये होत नाही. मित्रांनो तुमची प्री आहे, फक्त तुम्ही मेन्स क्वालिफायसाठी प्री घेतली जाते. तर फायनल मेरिटला कोणत्याही प्रकारचे गुण धरले जात नाही, फक्त तुम्हाला बी क्वालिफाय करायची मित्रांनो. आपण प्रीचा संपूर्ण सिलेबस पाहिला, संपूर्ण माहिती पाहिली. आता विद्यार्थ्यांना काय करा, प्रीला जो सिलेबस आहे तुम्हाला मी विषय सांगता स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा अभ्यासामध्ये फायदा होईल. आता मुख्य परीक्षा, आता मेन एक्झामला काय असणार आहे ते पाहू. तर वस्तुनिष्ठ प्रश्न जो टेस्ट होणार मित्रांनो ती पण कम्प्युटरवरच. पहा, रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड 40 प्रश्न 50 गुण, डाटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन 30 प्रश्न 50 गुण, जनरल इकॉनॉमी अँड बँकिंग अवेअरनेस 50 प्रश्न 60 गुण, इंग्लिश लँग्वेज 35 प्रश्न 40 गुण. असा टोटल मित्रांनो प्रश्न असणार 155 आणि मार्क असणार 200. हा मित्रांनो 155 प्रश्न असणार आणि 200 मार्क असणार. तर मित्रांनो तुम्ही पहा हे मेनचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे मेन्सला मला कोणतं सब्जेक्ट असणार, कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास मला करावा लागणार आणि कोणत्या सब्जेक्ट मला पेपर द्यावं लागणार आहेत. पहा मित्रांनो, तर बी असतं त्याला डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट म्हटली जाते. त्यात तुम्हाला एसे आणि लेटर रायटिंग करायचे. त्याला असतो 50 मिनिटं असतात मित्रांनो आणि कालावधी असतो 30 मिनिटाचा. आणि मित्रांनो माध्यम तर तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. पहा, मुख्य परीक्षेतील तर टिप काय दिली, मुख्य परीक्षेतील वस्तुनिष्ठ व वर्णनात्मक या दोन्हीमध्ये मिळालेले गुण फायनल मेरिटसाठी गृहीत म्हणजे मित्रांनो फायनल मेरिटसाठी ॲड होले जातात. मेनचं तुमचं मार्क आणि डिस्क्रिप्टिव्हचं मार्क हे फायनलला धरले जातात. आता समूहाच्या मुलाखत असणार त्याला ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यू म्हटलं जातं. तर ते पहा, ग्रुप एक्सरसाइजचं 20 गुणाला असणार आहे, इंटरव्ह्यू 30 गुणाला, असं टोटल 50 मार्क आहे. मुख्य परीक्षा व मुलाखत यांचा गुणाक्रम खालीलप्रमाणे ठरतो. मेन एक्झामचं 200 प्लस या ग्रुपचं 50 बरोबर यांचं गुणोत्तर केलं जातं. 75/25 गुणोत्तर केलं जातं आणि फायनल मेरिट लावलं जातं मित्रांनो. आता फायनल मेरिट कसं लागणार आहे ते पाहू. फायनल मेरिट लिस्ट मेन एक्झामचं 200 मार्क केलेलं 50 प्लस इंटरव्ह्यूचे 50 यावर आधारित होते. प्रिलिम्स परीक्षा फक्त स्क्रीनसाठी आहे, ती मेरिटमध्ये धरली जात नाही. तुमचं फायनल मेरिट मेन एक्झामचं आणि तुम्हाला जे ग्रुप डिस्कशनचे मुलाखतचे मार्क आहेत ते ॲड केले जातात. आता तुमचं फायनल मेरिट लावलं जातं मित्रांनो. तर याचं मित्रांनो तुम्हाला प्रिव्हियस इयर कट ऑफ पाहिजे असेल, अभ्यास कसा करायचा, कोणत्या युट्यूब चॅनलमध्ये करायचा, कोणती पुस्तक वापरायची, याचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्याला कमेंट नक्की करा. जर सर्वात जास्त कमेंट आल्या तर आपण याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू की मित्रांनो याला पुस्तक कोणती वापरायची, नंतर मित्रांनो याला यूट्यूब चॅनल कोणते वापरायचे, कोणते कोर्स घ्यायचा, आणि मित्रांनो याचं प्रिव्हियस इयर कट ऑफ काय होता, आता आपण याला स्ट्रॅटेजी काय ठेवली पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, आणि एकदम डिटेल्समध्ये माहिती आपण तुम्हाला व्हिडिओ या अशी PPT प्रेझेंटेशनद्वारे तुम्हाला समजून सांगणार आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर जास्त मित्रांनो कमेंट करा, नक्कीच आपण ह्याच्यावर व्हिडिओ घेऊ. तर याची वयाची अट पहा मित्रांनो, 1 एप्रिल 2025 21 ते 30 वर्ष. जे विद्यार्थी वय वर्ष 21पेक्षा जास्त आहेत आणि ते विद्यार्थी सर्वपणे फॉर्म भरू शकतात. आणि जे विद्यार्थी SC आणि ST या कॅटेगरीमधून आहेत त्यांना 5 वर्ष सूट आहे मित्रांनो. आणि जे OBC कॅटेगरी विद्यार्थी आहेत त्यांना 3 वर्ष सूट आहे मित्रांनो. आता तुम्हाला सर्व झालं, तुम्ही आता भरती सुटली, सर झालं, आम्हाला कामं काय भरती झालो आम्ही, तर आम्हाला कामं काय करावं लागतील हे विद्यार्थी तुम्हाला सांगतो. आता तुमच्या मनातले सर्व तुम्हाला जे प्रश्न पडणार आहे त्याला मी रिलेट करतो. पण तुमच्या मनात काय काय प्रश्न येऊ शकतात भरती रिलेटेड, त्याप्रमाणे तुम्हाला मी सर्व व्हिडिओमध्ये माहिती पुरवतो किंवा माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला गुगलवर सर्च करावं लागणार नाही किंवा दुसऱ्या यूट्यूब चॅनल खोलून माहिती पाहावी लागणार नाही. यासाठी आपण एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण एकदम आपल्याला जेवढी घेता येईल तेवढी संपूर्ण माहिती याची घेतो. तर आता तुम्हाला PO तुमची कामं काय असणार ते पहा मित्रांनो. तर पहा, ग्राहक सेवा कस्टमर सर्व्हिस, खाते उघडणे, पासबुक एंट्री, चेक क्लिअरन्स. दुसरं पहा, ग्राहकांच्या तक्रारी सोडवणे, व्यवहारामध्ये मदत करणे, जसे RTGS, NEFT, FD. हे पहा, तुम्ही जर बँकेत जात असाल तर तुम्हाला माहिती असेल, पण थोडक्यात तुम्हाला ऑफिशियल JR काम आहे ती सांगू तुम्हाला. दुसरं पहा, दैनंदिन बँकिंग व्यवहाराचे व्यवस्थापन, कॅश ATM व्यवहार, DD, डिमांड ड्राफ्ट, इनवर्ड आउटवर्ड रेमिटन्स, खात्यावर निगराणी ठेवणे. तिसरं काय पहा मित्रांनो, सुपरवायझरी रोल, क्लार्क, कॅशियर यांना मार्गदर्शन, शाखेतील काम सुरळीत चालते का हे पाहणे, MIS रिपोर्ट तयार करणे.
थोडक्यात सांगतो 5-6 काम आहेत त्यात आपण लाच घेतो बा. विकास आणि मार्केटिंग करणं, नवीन ग्राहक मिळवणे, नवीन सेवा उत्पादने उदाहरणार्थ होम लोन, पर्सनल लोन, डिजिटल बँक यांचे प्रचार व विक्री करणे, शाखेच्या व्यवसाय वृद्धीची जबाबदारी. थोडक्यात ही मित्रांनो काम असतात, काय विषय नाही, एकदम निवांत जॉब आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बँकेतलं काम कसं चालतं. त्यात तुम्हाला आपण ऑफिशियल जी आर मधली जी माहिती त्याबद्दल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्याचं प्रमोशन कसं होतं तुम्हाला थोडं सांगतो. बँकेतमध्ये मित्रांनो फास्ट प्रमोशन होतं. त्या प्रमोशनचा टप्पा काय तो पण पाहू आपण. तर पहा, पी ओ नंतरचे प्रमोशन टिप्स कसं आहे, तुम्ही पहिलं पी ओ प्रोबेशनरी ऑफिसर होणार, नंतर असिस्टंट मॅनेजर होणार, नंतर डेप्युटी मॅनेजर होणार, नंतर मॅनेजर होणार आणि 5 तुम्ही रिटायरमेंटच्या वेळेस चीफ मॅनेजर होणार. ह्याची मित्रांनो प्रमोशनच्या टिप्स आहेत. बँकेत पी ओच्या मित्रांनो प्रमोशन लवकर होतं. तुम्हाला थोडक्यात सांगितलं. पी ओ पासून चीफ मॅनेजरपर्यंत हा प्रवास आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण एकदम सुटसुटीत बनवून ठेवलेले, तुम्ही स्क्रीनशॉट काढला तरी एकदम व्यवस्थित येईल. आता सर्वात महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न येतो म्हणजे पगाराचा. बँकेत नोकरी आहे, पगार किती पडेल तुमच्या मनात हा 100% प्रश्न उद्भवणार. त्यासाठीच आधी आपण ह्यात प्रेझेंट तुम्हाला सांगतो पगार कसं काय असेल. पगार वाढणं फायदे पहा मित्रांनो. मूळ पगार त्याला बेसिक पे म्हणलं जातं 48,480 प्रति महिना. म्हणजे फक्त मित्रांनो बेसिक पे झाला. तर तुम्हाला इतर सोबत भत्ते काय DA दिले जाणार, HRA दिले जाणार, इतर भत्ते बँकेत असतील ते सर्व भत्ते दिले जातील. आता परिपूर्ण पॅकेज म्हणजे तुमच्या मंथली हातात किती येणार, 84,000 ते 85,000 तुमच्या मित्रांनो मंथली सॅलरी पडणार. ह्याच्याबद्दल मित्रांनो तुम्हाला पगाराबद्दल पूर्ण अजून पण जर तुम्हाला डिटेल्स माहिती असेल तर आपण व्हिडिओ नक्कीच घेऊ, कमेंट नक्की करा. म्हणजे तुम्हाला मंथली पगार मित्रांनो 84,000 ते 85,000 तुम्हाला दिला जाणार. 48,000 बेसिक पे असतो प्रत्येकाचा. आणि महत्त्वाचा आता 8वीतून आयोगाची मित्रांनो तो जर आला तर 1,00,000 प्लस इजी सॅलरी जाणार बँकेची.